मी सुरुवातीपासून सांगतोय की या विषयामध्ये खऱ्या अर्थानं भिसे कुटुंबियांवर जो अन्याय झाला आहे आणि त्या मृत मातेवर अन्याय झाला आहे आणि याला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्यानं चांगल्या पद्धतीनं केलं आहे। आपण बघतो एक एक निकाल येतात। डॉक्टर घैसास यांनाही त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर आज जो निकाल त्यांनी दिला की 10 लाख रुपयाचा दंड त्या हॉस्पिटलला खरं तर केला आहे, पण तो दंडही अत्यंत मला वाटतं की थोडक्या स्वरूपाचा आहे। मी सुरुवातीपासून मागणी अशी करतो आहे की त्या मुलींना खऱ्या अर्थानं ज्या दोन मुली आपल्या आईपासून वंचित झालेल्या आहेत, खऱ्या अर्थानं आम्ही सर्वच त्या दायित्व आमची ताकद आहे, परंतु दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने खऱ्या अर्थानं की आपण काहीतरी देणं लागतं समाजाचं हे दातृत्व दाखवून त्यांचं खऱ्या त्या मुलींना अजन्म त्यांना आधार देण्यासाठी काहीतरी त्यांच्याकडनं अनाउन्समेंट होईल अशी अपेक्षा मी अनेक दिवसापासून व्यक्त करतो आहे, पण खऱ्या अर्थानं त्या प्रशासनाला अजूनही जाग येत नाही आहे। तुम्ही सांगताय की प्रशासन हॉस्पिटलकडून काहीतरी येईल, मात्र हॉस्पिटल ज्या पद्धतीने धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत आहे, खरं तर अशा वेळेस कुठलाही असा निधी मागणं गरजेचं नाही। म्हणजे जो डिपॉझिट म्हणतो आपण ते डिपॉझिट मागणं गरजेचं नव्हतं, तरी देखील मागितलेलं आणि तुम्ही त्यांच्याकडून कशा पद्धतीने अपेक्षा करता? डिपॉझिट मागणं हे खरं रास्तं नव्हतं। त्याच्या सगळ्या गोष्टी आज समोर आल्यात। अनेक गोष्टी खरं ह्या समित्यांमधनं उघड येणार आहे। आज खऱ्या अर्थानं त्या मृत मातेची आणि भिसे कुटुंबियाची ज्या पद्धतीनं त्या कुटुंबियांच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी समोर आल्यात, त्याही गोष्टी आता या अहवालाच्या माध्यमातून समोर येणार आहे। पण मला असं वाटतं यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून कठोरातली कठोर कारवाई या सगळ्या गोष्टींवर झाली पाहिजे। आज दुर्दैवानं अशा मेडिकल प्रॅक्टिसेसमध्ये काही अमेंडमेंट आणि काही ॲक्ट आणखी सुधारण्याची गरज आहे। मला असं वाटतं की या ॲक्टमध्ये सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशन काळातही त्या ठिकाणी मी मागणी करणार आहे, कारण अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या डायरेक्टली त्या हॉस्पिटल आणि हॉस्पिटल प्रशासनावर काही गोष्टी ॲक्टनुसार करता येत नाही आहेत। सरकारने जे अहवाल मागवलेले आहेत त्या सगळ्या प्रत्येक अहवालामध्ये जे काही नमूद केलेलं आहे त्यानुसार प्रत्येक अहवालातल्या तरतुदीनुसार वेगवेगळी कारवाई जी आहे डॉक्टर घैसार असतील किंवा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय असेल त्यावरती होणार आहे असं आश्वासन सरकारकडनं सुद्धा देण्यात आलं। खरं तर मी पहिल्यापासून सांगतोय माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनीही मला आश्वासित केलेलं आहे की जे सगळे अहवाल आले त्या अहवालांचा अभ्यास करून त्याप्रमाणे त्या कारवाई आता एक एक समोर येते। त्यामुळं येणाऱ्या काळात आणखीन कारवाई त्या तुम्हाला दिसतील। यात एकच गोष्ट खऱ्या अर्थाने चांगली आहे की या केसमुळे आणि या सगळ्या आलेल्या सगळ्या गोष्टींमुळे येणाऱ्या काळात कुठलाही दवाखाना, खास करून चॅरिटेबल दवाखाना गोरगरीब जनतेकडनं डिपॉझिटसाठी किंवा आधी पैसे भरा मग आम्ही ट्रीटमेंट चालू करू हे होणं बंद झालेलं आहे। आणि अनेक गोष्टी यातनं उघड झाल्यानंतर त्यातले आणखी कलगीतुरे बाहेर येतील। पण मी सुरुवातीपासून सांगतोय की या केसमध्ये भुसे कुटुंबीय त्याचबरोबर मृत माता याचा कुठलाही दोष नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी केसेस उघड होऊन दूध का दूध पाणी का पाणी नक्की होईल। दुसरी गोष्ट की महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनची परिषद आहे त्यांनी सुमोटो काढला होता आणि कुठेतरी आज एक सुनावणी ठेवली होती। डॉक्टर घैसार जे आहेत ते अनुपस्थित या सुनावणीला राहिलेले पाहायला मी आपल्याच मीडियाद्वारे ते पाहिलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर सुश्रुत घैसास आलेलं नाही असंही कळलं। त्यावेळेस मी त्या ठिकाणी माहिती घेतली असता सुश्रुत घैसास यांनी मेल करून त्यांना कळवलं होतं की मला आज ही गुन्ह्याची प्रक्रिया चालू असल्यामुळं मी उपस्थित राहू शकणार नाही, पण येणाऱ्या पुढच्या सुनावणीला मी उपस्थित राहील अशी माहिती मला त्या असोसिएशनकडनं मिळाली। आज त्या ठिकाणी एकतर्फी ऐकून घेण्यात आलं, पण लवकरच दुसरी तारीख मिळेल आणि त्यावेळेस मात्र डॉक्टर घैसासांना सामोरे यावं लागेल। तर घैसासांबरोबर बाकीचे जे 4 डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील कारवाईसाठी आता प्रामुख्याने मागणी होताना पाहायला मिळते। खरं तर या अहवालामध्ये ज्या स्पष्टता आहेत त्या अहवालानुसार प्रत्येकावर त्या ठिकाणी कारवाई होणार आहे, त्या ठिकाणी गुन्हे दाखल होणार आहे। त्यामुळे अहवाल जसजसा येईल, मी पहिल्यापासून सांगतो की सर्वप्रथम आलेला यमुना जाधव यांचा अहवाल जर आपण पाहिला त्या अहवालाप्रमाणे सगळ्या गोष्टी खऱ्यात। येणाऱ्या काही इतर अहवालांमध्ये काही गोष्टी डायवर्ट झाल्यासारख्या मलाही वाटल्या, पण मला असं वाटतं की शासन प्रशासन आणि माननीय मुख्यमंत्री हे अत्यंत सुज्ञ आहेत। त्यामुळे येणाऱ्या सगळ्या अहवालांमध्ये सुस्पष्टता येईल आणि भिसे कुटुंबियांना आणखी न्याय स्पष्ट मिळेल। 10 लाखाचा दंड जो लावलेला आहे तो कमी आहे असं तुमचं म्हणणं? हां, 10 लाखाचा दंड 100% कमी। तुम्ही लक्षात घ्या 10 वर्षाचा दंड, आज मुली 18 वर्ष झाल्यानंतर त्या 10 लाखाचे किती आणि प्रत्येकीला 5-5 लाख रुपये। मला असं वाटतं की अत्यंत तोडका तो दंड आहे। तो दंड 10 लाखाऐवजी माझं असं म्हणणं आहे निदान 5 कोटी रुपये असायला हवा होता, कारण आज त्या 2 मुली आहेत आणि त्या मुलींचं आज पूर्ण दायित्व
खऱ्या अर्थानं त्या पालकांना उचलायचं. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की कुठल्या गोष्टीपासून डायव्हर्शन होताना मी तुम्हाला आधीपासून सांगतोय की जो चौथ्या अहवालामध्ये असं म्हटलं गेलं की सगळेच रुग्णालय त्या ठिकाणी जबाबदार आहेत, पण माझं वैयक्तिक असं मत आहे त्या केसमध्ये मी स्वतः होतो. आज सूर्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी ती माता गेल्यानंतर त्यांनी पहिला उपचार केला, त्यावेळेस ते म्हटले असते की नाही आमच्याकडे मल्टी स्पेशालिटी नाही आहे, तुम्ही इथनंही जा. तर मला असं वाटतं त्या मृत मातेबरोबर त्या बालकांचंही काही खरं नव्हतं. त्यामुळे त्या अहवालात जरी म्हटलं असेल की सूर्यानी कसे ॲडमिट केलं, पण ती परिस्थिती तशी होती. मी सूर्याची बाजू घेत नाही आहे, परंतु जी परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी आय विटनेस म्हणून मी पाहिली ती मी आपल्याला सांगतो आहे. ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पेटी उपलब्ध नव्हत्या. इतर हॉस्पिटलमध्ये आज दीनानाथने असं सांगितलं की बाबा आम्ही IVF करायला सांगितलं नव्हतं, तुम्ही IVF दुसरीकडे का केलं, पण आमच्याकडे तर पावती आहे, दीनानाथनी लेखी लिहून दिलेलं आहे की IVF करा म्हणून. आम्ही त्या पावत्या पण ज्यांनी लेखी दिल्या त्या पावत्या पण भिसे कुटुंबियांनी त्या ठिकाणी अहवालामध्ये सबमिट केलेल्या आहेत, त्या समित्यांसमोर सबमिट केल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी त्या चौथ्या अहवालामध्ये डायव्हर्जन होतं आहे का काय अशी मलाही वाटत असताना आज ठिकाणी त्या अहवालातल्या त्रुटी काढून त्या ठिकाणी सुश्रुत गायचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.